हॅलो एव्हरीवन, आज आपण ADHD म्हणजेच अटेन्शन डिफिशिएट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. क्लिनिकमध्ये ऑलमोस्ट एव्हरीडे अशा केसेस येतात. आपल्या सराउंडिंगमध्येही प्रत्येक 3-4 घरामध्ये अशी मुले पाहायला मिळतील. अशी मुले एक ठिकाणी बसत नाहीत, सतत हातपाय हरवत राहतील, सतत बडबड करत राहतील, इम्पल्सिव्ह असतात. इतर जण बोलत असताना त्यांना मध्येच जाऊन इंटरप्ट करतील. क्लासमध्येही क्लास टीचरची अशा मुलांबद्दल कंप्लेंट येते. ह्या मुलांचा स्कूल परफॉर्मन्सही वीक असतो, फ्रेंडशिप करायलाही प्रॉब्लेम येतो. 5 ते 10% मुलांमध्ये ADHD दिसून येतो. बॉईजमध्ये हा प्रकार कॉमनली पाहायला मिळतो. ADHD हा एक ब्रेन डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये मुले आपल्या बिहेवियरला, इम्पल्सिव्हनेसला कंट्रोल नाही करू शकत. सुरुवातीची 3-4 वर्षे मुले नॅचरली हायपर ॲक्टिव्ह असतात, कारण ते वेगवेगळ्या गोष्टींना पाहतात, एक्सप्लोर करतात. चंचलता ही नॅचरल टेंडन्सी असू शकते. त्याला आपण डिसऑर्डर असे केव्हा म्हणतो, तर प्रामुख्याने ADHD मध्ये 3 कंपोनंट्स असतात: हायपर ॲक्टिव्हिटी, इनअटेंटिव्हनेस आणि इम्पल्सिव्हिटी. हे तिन्ही सिम्पटम कंबाईन होऊन आपल्याला पाहायला मिळतात. नॅचरली सुद्धा काही मुले हायपर ॲक्टिव्ह असतात, पण आपण ADHD आहे हे कशावरून डायग्नोसिस करतो? त्यासाठी एक पॉप्युलर क्रायटेरिया आहे जो वर्ल्ड वाईड फॉलो केला जातो, तो म्हणजे DSM-5 क्रायटेरिया. ह्यामध्ये जर मूल फिट बसत असेल तर त्याला आपण ADHD आहे असे म्हणू शकतो. ज्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटीचे आणि इम्पल्सिव्हिटीचे 9 क्रायटेरियाज आहेत आणि इनअटेंटिव्हनेस म्हणजेच फोकस न करणे याचे 9 क्रायटेरियाज आहेत. खालीलपैकी किमान 6 लक्षणे किमान 6 महिने तरी आढळली पाहिजेत. यातील पहिलं लक्षण म्हणजे सतत हातपाय हलवणे, खुर्चीत वळवळ करणे. दुसरं, बसायची वेळ असताना जागेवरून उठून फिरणे. तिसरं लक्षण म्हणजे परिस्थिती अनुरूप नसताना धावणे, चढणे. प्रौढांमध्ये बेचैनी जाणवते. चौथं, शांतपणे खेळणे किंवा विरंगुळ्याच्या क्रिया करणे कठीण. 5वं, नेहमी धावपळीत असणे, मोटार लावल्यासारखा वागणे. 6वं म्हणजे जास्त बोलणे. 7वं, प्रश्न पूर्ण होण्यापूर्वी उत्तर सांगणे. 8वं, आपली पाळी येण्याची वाट पाहणे कठीण. 9वं, इतरांच्या बोलण्यात किंवा कामात मध्येच हस्तक्षेप करणे. इनअटेन्शन म्हणजेच अवधान कमी असणे. याची 9 लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं, लहान लहान चुका करणे, बारकाईने लक्ष न देणे. दुसरं लक्षण, अभ्यासात किंवा कामात लक्ष टिकवून ठेवण्यास अडचण येते. तिसरं, समोरून बोलले असता ऐकत नाही असे वाटते. चौथे म्हणजे सूचनांचे पालन न करणे, काम पूर्ण न करणे. 5वे, कार्याचे नियोजन व व्यवस्थापनात अडचणी. 6वे, दीर्घकाळ लक्ष देणे, लागणाऱ्या कामांना टाळणे किंवा न आवडणे. 7वं म्हणजे आवश्यक वस्तू वारंवार हरवणे, जसे की पेन्सिल, पुस्तके, खेळणी इत्यादी. 8वं म्हणजे सहजपणे बाहेरच्या गोष्टींना विचलित होणे. 9वं, दैनंदिन कामाबद्दल विसरभोळेपणा. हे सर्व सिम्पटम ज्या मुलामध्ये 6 महिन्यापासून प्रेझेंट असतील तर त्या सर्वाचा परिणाम त्या मुलाच्या अकॅडेमिक्सवरती आणि सोशल फंक्शनिंगवरती होतो. हे सर्व 2 सेटिंगमध्ये प्रेझेंट पाहिजे, जसे की घर, स्कूल, कम्युनिटी. यामध्ये 3 सेटअपपैकी 2 सेटअपमध्ये मुले जर हायपर ॲक्टिव्हिटी, इनअटेंटिव्हनेस आणि इम्पल्सिव्हिटी दाखवत असतील तर ADHD म्हणून आपण प्रॉपर लेबलिंग करू शकतो. जर मूल घरामध्ये हायपर ॲक्टिव्ह असेल आणि बाहेर शांत असेल तर त्याला आपण ADHD असे डायग्नोसिस करू शकत नाही. हे क्रायटेरिया सोडून आणखी टूल्स आहेत, क्वेश्चनरीज आहेत, ज्यावरून आपण ADHDचे डायग्नोसिस करू शकतो. यामध्ये ADHDचे प्रामुख्याने 3 टाईप्स असतात, ज्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हनेस हा पहिला प्रकार असतो. दुसरा टाईप म्हणजेच इनअटेन्शन. ह्या रेअर केसेस असतात. यामध्ये मुले हायपर नसतात. यामध्ये मुले ही स्कूलमध्ये व्यवस्थित परफॉर्म करू शकत नाही. त्यांच्याशी बोलताना असे वाटते की ती मुले इझिली डिस्ट्रॅक्ट होतात, लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स हा पुअर असतो, वस्तू देखील हरवतात. या गोष्टी पॅरेंट्सच्या लवकर लक्षात येत नाहीत आणि डायग्नोसिस होण्यासाठी 8-9 वर्षे अशीच निघून जातात. तिसरा टाईप म्हणजेच कंबाईन टाईप. यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी, इनअटेंटिव्हनेस आणि इम्पल्सिव्हिटी हे तिन्ही प्रेझेंट असते. यामागील कारणे काय असू शकतात, तर जेनेटिकल फॅक्टर्स आणि बायोकेमिकल फॅक्टर्स. ब्रेनमधील प्रीफ्रंटल लोबमध्ये आपले जे अटेन्शन आहे, सिक्वेन्सिंग आहे, टास्किंग आहे, हे सगळे कंट्रोल होते. डोपामिन आणि नॉन ॲड्रेनालिन हे केमिकल रिलीज होतात. रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की डोपामिनचे सिक्रेशन हे कमी होते, त्यामुळे ब्रेन हा लिथार्जिक होतो. यामधील रिस्क फॅक्टर्स काय असतात हे आता आपण पाहूयात. प्रीमॅच्युअर बेबी, प्रेग्नन्सीमधील ड्रग इंटेक आणि प्रेग्नन्सीमधील इन्फेक्शन, तसेच डायबेटीज आणि हाय BP. प्रायमरी ADHD मध्ये ही मुले वेळेत बोलतात, वेळेत चालतात, इतर प्रॉब्लेम इतके दिसून येत नाहीत. यामध्ये ADHDचे लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. सेकंडरी ADHD मध्ये अदर कॉजेसमुळे ADHD आले असेल, अतिचंचलता असते, जसे की ऑटिझमची मुले. यामध्ये ऑटिझम आणि ADHD आपल्याला कंबाईनमध्ये पाहायला मिळते. ही मुले हायपर ॲक्टिव्ह असतात. दुसरे म्हणजे जी मुले प्रीमॅच्युअर असतील, NICU मध्ये असताना शुगर कमी झालेली असेल.
सेरेब्रल पाल्सीची मुले ह्या मुलांमध्ये ही अतिचंचलता पाहायला मिळते. ज्या मुलांमध्ये इन्सेफेलायटिस मेनिंजायटिस असते अशा मुलांमध्ये ही हायपर ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. इतर कारणामध्ये सायकोलॉजिकल स्ट्रेस फॅक्टर ही असू शकतो. घरामध्ये फिजिकल अब्यूज असेल, स्कूलमध्ये ॲडजस्ट होत नसतील अशा मुलांमध्ये ही अतिचंचलतेचे प्रमाण आढळून येते. ADHD ही काही सिंगल डिसऑर्डर नाही, त्यासोबत आणखीही कोमॉर्बिडिटीज असू शकतात. चंचल मुलांमध्ये कंडक्ट डिसऑर्डर हा प्रकार देखील दिसून येतो. या मुलांमध्ये ॲग्रेसिव्ह नेचर असते आणि रिस्ट्रिक्टिव्ह बिहेवियर आपल्याला पाहायला मिळते. यासोबत एन्झायटी डिसऑर्डर, लर्निंग डिसॅबिलिटी सुद्धा असू शकते.